नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीया निमित्त पळ मठ येथे वर्धापन दिनासाठी आलेलो आहोत. तसेच या मठाची स्थापना 4 मे 2003 या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती झाली होती. तेव्हापासून पळ मठ येथे दरवर्षी अक्षय तृतीया निमित्त वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो. चला मग आता आपण आज जाऊन या मठाचं दर्शन करणार आहोत. बोला श्री स्वामी समर्थ. आता आपण समोर पाहू शकता या परळच्या मठामध्ये आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि समोर येथे भाविकांची सुद्धा गर्दी आहे. तसं तुम्हाला आता मी समोर दाखवीन की अक्षय तृतीयेनिमित्त येथे आंब्यांची आणि द्राक्षांच्या फळांची आरस केलेली आहे छान अशी. तसंच आता आपण समोर बघू शकता, समोर आपल्याला स्वामींची पालखी सुद्धा पाहायला मिळते. तुम्हाला आता एक सांगेन की काल या मठाचा पालखी सोहळा सुद्धा झाला आणि आता आपण समोर बघू शकता या मठाच्या गुरुजी सुद्धा आहेत. श्री स्वामी समर्थ गुरुजी. गुरुजी, तुम्ही या वर्धापन दिन सोहळ्याविषयी काय सांगाल थोडक्यात? वर्षाप्रमाणे कालही पालखी सोहळा पार पडलेला आहे आणि आज यावेळेला आंबा आणि द्राक्ष महोत्सव आमच्या मठाचे विश्वस्त सचिन भाऊ शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडलेला आहे. तुम्ही बघताय सगळ्या अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम आज होतोय. समोर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन सुद्धा होत आहे आणि तुम्ही सजावट पुन्हा एकदा पाहू शकता. आंब्याच्या आणि द्राक्षांच्या फळापासून ही केलेली आहे. बोला श्री स्वामी समर्थ. मठाचे विद्यमान अध्यक्ष श्री सचिन शेट्टे सर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. सर, आता आपला जो वर्धापन दिन सोहळा चालला या मठाचा, त्याविषयी तुम्ही थोडक्यात काय सांगाल? वर्धापन दिन आज अक्षय तृतीया आहे. तो अक्षय तृतीया आम्ही स्वामींची स्थापना केली तो दिवस आहे. म्हणजे आज स्वामींचा थोडक्यात वाढदिवस आहे आमच्या स्वामींचा. एक त्या आणि कोकणातल्या लोकांना उत्कृष्ट प्रतिसाद देण्यासाठी आम्ही कोकण महोत्सव सारखं हे केलंय. आंबा आणि द्राक्ष म्हणजे लोकांनी आमच्या कोकणाचा मेवा खावा त्या उद्देशाने हे सगळं केलेलं आहे. आमचे 2 दिवस इथे पूर्ण धार्मिक कार्यक्रम चालतात आणि खूप मोठे भंडारे चालतात. 3 दिवस कंटिन्यू लोक प्रसाद घेत असतात. आज आम्हाला जवळजवळ 10,000 माणसांचा भंडारा होईल हे आम्हाला दरवर्षीची आशा आहे. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काय सांगाल आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याविषयी या मठाविषयी? ऍक्च्युली आम्ही खारघरला राहतो सर. खारघर वरन आम्ही आलो आणि नेहमी इथे आलो की दर्शनाला जरूर येतो आम्ही. स्वामींची हेच एवढी आहे की म्हणजे श्रद्धाच एवढी आहे ना की स्वामींशिवाय हेच नाहीये काय. स्वामी स्वामी बस. आता आपण काकांकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काय सांगाल? आता जर प्रसंग बघितला तर खूपच वेगळा प्रसंग आहे. आनंद हर्ष. जी स्वामींना जी सजावट केली आहे म्हणजे फळांची जी रास बघितली म्हणजे ही म्हणजे कधी मी बघितली नव्हती आजपर्यंत. एवढे आजचं म्हणजे स्वामींचं जे हे केली रास केली आहे ते बघून खरंच मन एकदम म्हणजे तृप्त झालं एकदम. आणि स्वामींची म्हणजे पहिल्यापासून आम्ही भक्त आहोत आणि श्रद्धा पण तेवढीच आहे आमची स्वामींवरती. आणि इथला माहोल बघितला तर खूपच म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं एकदम म्हणजे बघून वगैरे. सर्व लोक एकदम श्रद्धेने आले आहेत. म्हणजे इथली जागा स्वच्छ एकदम साफसफाई वगैरे एकदम नीटनेटकी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तगण सुद्धा बघू शकतात. आपण समोर बघू शकता एक श्री स्वामी समर्थांचे भक्तगण आपले नवीन बाईक उद्घाटनासाठी त्या मठाच्या बाहेर घेऊन आलेले आहेत. सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन, तुम्ही नवीन बाईक घेतली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप आनंद होतोय मला घेतल्याबद्दल. नेहमी स्वामीच्या कृपेनेच आम्ही पूजा इथं मठात आणली गाडी पूजा करायला. छान वाटतंय मठात आणल्यामुळे. कुठलं बी काम करताना स्वामी समर्थ पैसे आणूनच काम करावं. घराचं असो किंवा गाडी का काही पण असो, बस स्वामी समर्थाच्या कृपेनेच करावं सगळं काम. अशा प्रकारे आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे मठामध्ये. मठ खूप छान आणि सुंदर आहे. तसेच हे मठ मध्य रेल्वे परेल इन्स्टिट्यूट येथे आहे आणि या मठाचा ऍड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी टाकणार आहे.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.